अहो अहो उठा की लवकर. ड्युटीला जाणार नाही काय तुम्ही? सुट्टी आहे का तुम्हाला आज? नाही ग, नुसतं आज ऑपरेशनला जाणार आहे. दुपारी ऑपरेशन आहे का पेशंटचं, तिकडे जाणार आहे. बर 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 लवकर उठा खरं. A few moments later. अगं ऐकतीस का जरा, माझ्या हॉस्पिटलच्या नंबरवर का नाही अर्धा मेल मी केलाय यातला बघून, आणि थोडासा एक पान राहिलाय, तेवढं टाईप करून मेल करतीस काय? अक्षर बदललीत तर कुठल्या गावठी पुरगी संगीत लग्न लावून दिलं काय नाही आमच्या घरातल्याने. मेलला टाईप करताना मोबाईलला अक्षर बदलतात. जा उठ आणि चहा करता जा. गावठी म्हणालायस ना मला? मी नाही चहा करत. जा तुमचं तुम्ही करून प्या जावा. आणि ते नव काल रात्री झोपेत तुम्ही शिव्या कुणाला द्याल तसा? तुझा तो गैरसमज आहे. माझा काय गैरसमज नाही, समजलं? मला माहितीये मला तुम्ही शिव्या द्याल तसा. तेच सांगवले की तुझा गैरसमज आहे की मी झोपेत होतो, मी जागेपणी तुला शिवाय द्याल. तो जा चहा कर जा. A few moments later. काय चाललंय हो तुमचं सकाळधरनं मोबाईल मध्ये? काय नाही, सकाळी उठल्यापासून तुमच्या हातात फोन आहे. काय एवढं त्यात बघून टाकतं काढायला? मी सकाळ पाहून बघालोय. काय चाललंय एवढं मोबाईल मध्ये? जरा मला तर दाखवा. काय कुठं? अरे तू कामावर डॉक्टरांचा मेसेज आलता ग. हा तेच सरांना सांगाल तो. खरंच काय? काय कुठं? मला काय वाचायला येत नाही म्हणजे काय डोळ्याला दिसत नाही असं नाही. सर तुमचं काय असं काय ते लाल कलर असं काय बदाम बिदाम टाकतोय का काय? हा असं प्रेमाचं असते तसलं टाकतोय तुमचं सर तुम्हाला? अगं तसं नाही ग, म्हणजे आमचं काल त्याच्या पेशंटचं ऑपरेशन झालं नाही व्हय. हा काल ऑपरेशन पण जास्त झाली, त्यामुळे डॉक्टर आमचा खुश झाला की टाकतोय तसं. आता मोठ्या माणसाच्या मनात काय येईल आता आम्हाला माहित आहे व्हय. टाकत असतील तसलं. असं होय. बर बर मग द्या जरा तुमचा मोबाईल इकडे मी बघतो. द्या जरा, द्या फोन जरा, द्या इकडं फोन मी बघतो जरा काय नेमकं सर कसलं काय पाठवायला लागले तुम्हाला. जरा द्या फोन, द्या इकडे, द्या द्या जरा बघतो सर तुमचं काय बस पाठवतो. बस 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 देतो, बस देतो अहो बस. द्या की, एवढं काय अरे द्या? अरे 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 काय हँग झाला वाटतं ग. पासवर्ड बघू थांब जरा. जरा, हँग झाला वाटतं मोबाईल. हँग झाला, झाला काय लगेच? मी इथं आलोय हँग. हँग झाला वाटतं मोबाईल. मी इथं आलो लगेच हँग झाला. अरे झाला काय हँग, आता काय करू? राहून दे, सोडते मोबाईल कडे. पहिला मला मोबाईल दाखवायचा, त्याशिवाय मला मनाला शांती मिळणार नाही.
पहिला अरे. मोबाईल मध्ये काय तुमचं सर अरे, कसं अरे. काय पाठवते मला बघायचंच आहे ते. हा बघ बंद पडला बघ. पडला लगेच बंद. अगं खरं कर हँग झालं ते बंद पडला. जाऊ दे तुमचं हँग झालं. काल रात्री 1:30-2 वाजता बाहेर जाऊन कुणासंग बोलत बसलेला? अगं त्यो सुरजा कोण सरच्या? ते खालचा. अगं त्यो त्याचं पैसे पडलेले मग तो सांगालता त्याच बरा बोलालता आम्ही. एवढ्या रात्रीचे पैसे पडलेले सांगाय त्यानं फोन केला तुम्हाला? अगं त्याला पैसे लागणार होते त्यामुळे त्याने फोन केला. काय सकाळी फोन करू शकला नसता पैसे मागायला? आता खरंच 2 मिनिटं थांब. तुला त्याचा तो माझ्या दुसऱ्या फोन मध्ये काय दाखवत थांब तुला. काय? रेकॉर्डिंग आहे तुला दाखवत थांब. दाखवायला. अपने अड्डे पर मिलने आ जा। नेहमीच्या अड्ड्यावर? काय झालं? जरा पासवर्ड सांगा मला. अगं पासवर्ड मी विसरलोय. काय झालं? नेहमीच्या अड्ड्यावर फोन आलता कोणाचा तर नेहमीच्या अड्ड्यावर बोलवायला तुम्हाला. कायमच्या अड्ड्यावर या म्हणत्या. कोण आहे ही बिलकी? आ? अगं बिट्टू नाही ते बिट्टू आहे बिट्टू. अगं ते आमचं कामावरचं रिसेप्शन तिनं फोन घेऊन लावला असेल ग. बिट्टू? हा बिट्टूचा नंबर आहे तो. ती कोण बोलाल ती? अगं म्हणजे आमच्या हॉस्पिटलच्या मागं का नाही आम्ही नाश्ता करायला जातोय ना मग तिथे ये म्हणत असतील तिने. किंवा अड्डा मास म्हणायला येत नाही? अहो अगं तिने ती ऑपरेशनला जाणार असेल म्हणून सांगितलं असेल तिला मेसेज मला सांग. अड्डा म्हणतात मग? मी बोलतोय का तसं. बरं ते सगळं राहून दे. शॉपिंगला कधी जायचं आपण? शॉपिंगला? होय होय जायला पाहिजे. किती दिवस झाला आपण गेलो नाही शॉपिंगला, होय का नाही? मला साडी घ्यायची आहे, नेकलेस घ्यायचा आहे, मला कानातले पण संपले. शेजारच्या बाईने कसले भारी भारी घेतल्यात अहो. चला की मग तिकडच जाऊया आपण. अगं नेकलेस आणि कानातलं घेतलं का नाही आपला 4 महिन्याचा पगार तिकडेच जाईल. तिथं श्वास घ्या 4 महिने नाही नुसता मग पाण्यावर आणि श्वासावर राहायचं पाहिजे. समजलं काय? तर ते सगळं जाऊ दे कानातले बिनातलं, पण तिच्यापेक्षा तर भारी मला साडी पाहिजे. तिच्यापेक्षा भारी पाहिजे अगं मला. आता ती 5,000ची साडी घेतल्यावर मी 5,000ची वर साडी घेऊ माझा पगार जायचा किती? मला काय सांगू नका, मला तिच्यापेक्षा भारी साडी घेऊन द्यायची म्हणजे द्यायची. तिचा नवरा काय तिच्या नवऱ्याचं दुकान आहे. माझं काय दुकान आहे? मी कामाला दवाखान्यात जाते आणि ते डॉक्टरांनी शिव्या खायला लागतात. आम्हाला कुठं 10-15 हजार पगार मिळते. तिच्यामध्ये काय? मग तुम्ही पण काढा दुकान. तुम्हाला त्यांनी दुकान काढायला नको म्हटलंय का? हात धरलेत तुमचं. काय जा तुझी 5,000ची आहे ना आपण 6,000ची साडी घेऊ जा. बरं बरं आवडती जाते बघा. गेली बरं झालं आज माझं मोबाईलचं काम सगळं निघलं असतं. 5 तास जाऊन चालते मी वाचलो.